जय आदिवासी मित्रांनो, तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आदोर फिरायला। हे बघून घ्या, हे आदोर आहे आणि हे फिरण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आणि आता याच्यामध्ये आम्ही वरीचा बियाणा टाकणार आहे आणि वरी कशी असते ती तुम्हाला आता दाखवतो। तर मित्रांनो, हे बघून घ्या, हे आहे वरीचं बियाणं आणि आता आम्ही आदोरमध्ये फिरणार आहे। इकडे आम्ही आदोर फिरायला आलो आणि हे बघा, सगळीकडे आम्ही भाजी काढत आहे। आणि बघून घ्या, ही आहे उळची अशी भाजी। आणि आता आम्ही इकडे आदोर फिरायला आलो होतो आणि आता आदोर फिरायचं सोडून आणि इकडे उळच्याची भाजी काढत आहे। आणि बघून घ्या, अशी असते उळशाची भाजी आणि ही रांधून खातात, एकदम खतरनाक अशी भाजी लागते। बघून घ्या, एवढी आम्ही भाजी काढलेली आहे आणि आता इकडे आदोर फिरायला आलो होतो आणि आदोरमध्ये काम करने सोड़ी दी ना, मोबाइल में वीडियो उतार काय। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? धीर खचला वाट चिकली खाव काय सांगू भाऊ तुमले, शेतकरी नाही जगन, दिन रात राबी राबी, जीव आमना थकी जासन, मी तर देवना भरोसावर पेरी नेलं ना, आते टाइम वर पाणी जेव्हा पाडी देजो ना, कर्ज काढी सन वावर मी करेल शेना, मजूर लावणे करी थकी गऊ ना, यंदा चांगला तू भाऊ आमले भेटू देजो ना, तेव्हा हात जोडी तुले आमना सांग नशेना, तेव्हा वारावर तू आमले सोडू नको ना, भरोसाचे फक्त तुझे आम्हाला, हिरवगार होऊ दे आमना रान, सुकना घास दोन खाऊ दे जोना, हिरवगार होऊ दे आमना रान, सुकना दोन घास खाऊ दे जोना। उसने ये काम करवा दिया। हाय एवरीवन, आम्ही आलो आदोर फिराया। कोणी लाईक फॉलो करत नाही ना, बिनकाम ना काय गोष्ट ना। हॅलो सर जी, मेरे पास दुनिया भर के सबसे बेहतरीन मजदूर है, वो हमेशा संभाल के काम करते हैं। चुप रे चुप। क्या है, मैं अपने मजदूरों का बहुत ध्यान रखता हूँ। मेरे मजदूर मेरे भगवान जैसे, सारा दिन मेहनत करते रहते, अगर सही वक्त पर उनको खाना नहीं मिले तो बेचारे थक हार के टूट जाएंगे। तर मित्रांनो, बघून घ्या, इथं माझा दादा आहे आणि तो नागरत आहे। हे बघा, एकदा घराला कुलूप लावल्यावर ते कुलूप 10 वेळेस ओढून बघणारे तुम्ही, आणि आमची लाखोंची संपत्ती त्या देवाच्या भरोश्यावर उघड्यावर सोडणारे आम्ही, तुम्हाला छोटंसं संकट आल्यावर रडणारे तुम्ही, आणि आमचं अख्खं पीक वाहून गेल्यावर सुद्धा परत शेती करणारे आम्ही। आम्हा शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कुठं कळणार आहे, आणि आमच्या शेतकऱ्याचं मोठं मन तुमच्या लहान मनाला कुठं समजणार आहे। तर मित्रांनो, इकडे बघू शकता, ही माझी आई आहे। अंग देखो तर गाइस, आता इकडे बघू शकता, आता जो आमचा आदोर आहे तो आता पेरलेला आहे आणि तो आता केरसत आहे। आणि ते आता जे खाली जे दाणा आहेत ना, त्यांना आता मातीमध्ये दबून देतो। आणि हे बघा, असा आमचा जो आदोर आहे तो असं पेरला जातो।
त्याच्यामध्ये पहिलं जे वरी होती त्याचं ते दाणं फोकलेलं आहेत मित्रांनो, हे बघून घ्या. आणि आता ते दाणं मुंग्या वाहून नाही घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे आता ते मातीमधून दपून देतो. आता हे बघून घ्या, अशा पद्धतीने आदोर पेरलं जातं. तर मित्रांनो आता वाजले आहेत 3 आणि आमचे आदोर फिरून मस्तपैकी आता इकडे बकरी चारण्यासाठी आलो. आणि आमचे जेवढे आदोर आहेत इथले तेवढे फिरून झाले, फक्त एक बाकी आहे. आणि आता आमच्या घरी पाहुणे आले आहेत, त्याच्यामुळे आता बकऱ्या घेऊन इकडे चारायला आलो. बकऱ्या सकाळपासून आल्या होत्या, पण सकाळी माझा वडील होता त्याच्यामुळे आता मी आलो. आणि आता बकऱ्या मस्तपैकी चरत आहे. आणि इकडे सुलंदी आहे. आणि आता आमच्या घरी पाहुणे आले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला भाजी काढायला लावली. आणि आता उळशीची भाजी काढत आहे आम्ही. आणि सुलंदीने थोडीशी काढलेली आहे, आता बघून घ्या. ही बघा, सुलंदीने भाजी काढलेली आहे. आणि आता आम्ही परत अजून थोडी जास्तच भाजी काढणार आहे, कारण की त्यांना तिकडे गुजरातमध्ये घेऊन जायचे आहे ना, त्याच्यामुळे आता भाजी काढत आहे आम्ही. आणि बघा मित्रांनो, अशी असते उळशीची भाजी. हे बघा, हा जो वेल सारखा दिसत आहे, तर मित्रांनो हीच आहे उळशीची भाजी. हे बघा, त्याचं बूड असतं, हे बघा असं असतं. आणि जी शेंडी असते, हे बघून घ्या, ही जी शेंडी असते मित्रांनो, ही जी कवळी आहे ना, तेच आपण तोडून खायची. मस्तपैकी याची एकदम खतरनाक अशी भाजी लागते मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही जात आहे घरी. आता बकऱ्या मस्तपैकी पाणी पाजून आणि आता मस्तपैकी जात आहे घरी. आणि आता तुम्हाला दाखवत आहे आता इकडचा बोकुड घाट कसा आहे ते. तर मित्रांनो बघून घ्या, हा आहे आमचा बोकुड घाट. आणि इकडचे घोल म्हणजे एकदम खतरनाक असे आहेत. आता ते तुम्हाला घोल पण दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आणि इकडचे घोल म्हणजे एकदम खतरनाक असे घोल आहेत मित्रांनो. हे बघा, अजून तुम्हाला पुढे दाखवतो कसे आहेत ते. तर मित्रांनो आता इथून एकदम खतरनाक असं घाट दिसतो. इकडे तर 2-3 घोल आहेत आणि इकडे पण एकदम खतरनाक असं रस्ता आहे आणि एकदम वळणसारखा आहेत. आणि आमच्या गावाकडचा पण तुम्हाला रस्ता दाखवतो मित्रांनो. आता इकडे बघून घ्या, एकदम खतरनाक असा आमच्या गावाकडे जाताना एकदम खतरनाक असा रस्ता आहे बघा. तर मित्रांनो बघून घ्या, इथं आहे मारवती आणि इकडचा आहे हा घाट म्हणजे बोकुड घाट आहे मित्रांनो, बघून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला एक जादू दाखवू का? आता बघा तुम्ही माझा जादू. आता बघा मित्रांनो, हे जे झाडं आहे ना त्यांना बघत राहा, हे पानं आहेत ना त्यांना बघत राहा. है ना, तुम लोगों ने जादू को तो देखा ही होगा, और तुमने मेरे जादू को नहीं देखा. ये है मेरा जादू, और ये धूप नहीं खाता, ये गू खाता है. हे बघा, कसं होऊन गेले बघा मित्रांनो. हे बघा, त्यांना हाल लावलं का लगेच ते बारीक होऊन जातात. हे बघा, एकदम खतरनाक असं झाड आहे. हे बघा कसं होऊन गेले मित्रांनो. हे बघा, आता जे आहेत ना हे आता इथं बांधामध्ये आहेत. आणि जे तुम्ही दारापुढे लावता ना ते आमच्या जंगलामध्ये आहे बघा. या झाडाला लाजाळू झाड असे म्हणतात, पण आम्ही काय घरी घेऊन जात नाही. हे आमच्याकडे खूपच आहे इथं. हे बघून घ्या, इथं जंगलामध्ये. पण आता इथं उन्हाळ्यामध्ये इकडं पाणी नाही आणि आता इकडं बकरं पण फिरतात, त्याच्यामुळं ना त्या बकरांनी त्यांचं ते पालं आहे ना ते पूर्णपणे खाल्लेलं आहे. आणि आता ते पावसाळ्यामध्ये आता थोडंसं पाणी पडलं त्याच्यामुळे ते थोडा त्याला पालं आलेलं आहे.
आत्ता जात आहे मित्रांनो मी घरी. तर गाईज आता घरी जात होतो आणि हे बघा आमची जुनी आठवण ही म्हणजे बेरिंग गाडी मित्रांनो बघून घ्या. आणि हे 2 आदमी आहेत ते खेळत आहे आणि ते खेळत खेळत पडलेले आहेत पूर्ण. थांब ना. तर मित्रांनो बघून घ्या हे बघा पडून राहिलेले आहेत. आज कट लागणार. थांब रे. आणि याला पण बरेच लागलेले आहे पण तो आता पळत आहे. आणि आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा असंच गाडी बनवून खेळायचो. हे बघा कशी गाडी आहे. हे बघा मित्रांनो अशी गाडी आहे आणि त्याच्यामध्ये गाड्यांची बेरिंग लावलेले आहे. हे बघा अशी गाडी बनवून आणि रस्त्याला खेळतो. आणि अशीच गाडी आम्ही पण पहिले बनवून खेळायचो आणि आता हे खेळत आहे. आणि ते पण त्याच्यावरून पण खूप पडायचो. आणि आता हे पण पडलेले आहेत पण ते आता व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच्यामुळे ते पळून गेले. आणि हे बघा कसे बसून गेले. हे बघा मित्रांनो कसे बसून गेले आता हे. याला आम्ही बेरिंग गाडी असे म्हणतो. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग शेअर करत जा. आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Facebook check कर ले 5-7 दिन वाली तू पुणे